राज्यात 10वी-12वीची परीक्षा पुढील महिन्यात सुरू होणार आहे। त्यासाठी 20 जानेवारीपासून हॉल तिकीट मिळणार आहे। या हॉल तिकिटांवर राज्य सरकारने आता जात आणली आहे। सरकारच्या निर्णयावर चौफेर टीका होते, तर यावर शिक्षण विभागाने काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया। असं म्हणतात, जाता जात नाही ती जात, जात काही केल्या पीछा सोडत नाही। हा मुद्दा इथे उपस्थित करण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून छापण्यात आलेलं हे 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं हॉल तिकीट। परीक्षेच्या या हॉल तिकीटावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला। या उल्लेखानंतर शिक्षण क्षेत्रातील अनेकांनी तसंच शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांसह राजकीय नेत्यांकडून बोर्डाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली गेली। शिक्षण मंडळाकडून मुलांच्या प्रवेशिकेवर जातीची नोंद होणार असेल तर शिक्षण मंडळाचा उद्देश हा जात निर्मूलन किंवा सर्व समावेशक समतामूलक व्यवस्था प्रस्थापित करणे आहे की जातीधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करणे आहे, याचे उत्तर आता शिक्षण मंत्र्यांनी द्यायला हवे। 10वी-12वीच्या याच्यावर जातीचा जो उल्लेख केलेला मला वाटतं तो थोडासा माझ्या दृष्टिकोनातून तो गैरच आहे आणि तो काढला पाहिजे। आता फुले शाहू आंबेडकरांना मानणारे अनेक जे आहेत राज्यकर्ते आहेतच ना, त्यांनी सुद्धा याच्यावर पाहिलं पाहिजे की आपण जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर तिथे जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे एकत्रित येऊन जे आहे दर्शन घेतात, त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणि सरकारी व्यवहारामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। राज्यात सध्या जाती धर्मावरून वातावरण गढूळ झालंय। असं असतानाच विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करण्यात शिक्षण विभागाचा काय उद्देश, असा सवाल उपस्थित केला जातोय। परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे ही सरळ सरळ जाहीर करता हे अत्यंत चुकीचं आहे। दाखल्यावर जात असताना पुन्हा हॉल तिकीटवर जात प्रवर्ग टाकण्याची कुठलीही गरज नव्हती। महाराष्ट्रामध्ये आज जात या विषयावर वातावरण अत्यंत भयानक झालेलं आहे। महाराष्ट्राचे समाज जीवन तुटेल की काय अशा स्थितीमध्ये आज आपण पोहोचलेलो असताना अशा प्रकारचे कोणतेही निर्णय घेताना शिक्षण विभागानं खूप विचार करायला हवा। यावर्षी हा उल्लेख झाला आहे, यामागची बोर्डाची भूमिका काय आहे ही गोष्ट आतापर्यंत शिक्षकांनाही समजलेली नाही किंवा शिक्षक संघटनांनाही विश्वासात घेतले गेले नाही। या गोष्टीबद्दल संभ्रमाचे वातावरण आहे। नेमकं या बाबतीमध्ये मंडळाची भूमिका काय आहे ती मंडळाने स्पष्ट करावी। तर दुसरीकडे लिव्हिंग सर्टिफिकेटवरील जातीचा उल्लेख पुढे हॉल तिकिटावर आल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केला। 10वी-12वीच्या ॲडमिट कार्डवर जातीचा उल्लेख केला जातोय, आता कसं बघते? 10वी-12वीच्या कार्डवर ऑलरेडी लिव्हिंग सर्टिफिकेटवर तर आपले कास्ट त्या ठिकाणी राहायचीच, तर मला वाटतं की जे लिव्हिंग सर्टिफिकेटवर आहे त्यानुसार ते पुढे जात असतं। खरं तर शिक्षण विभागानं यंदा 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटामध्ये काही बदल केलेत। त्यामध्येच विद्यार्थी कोणत्या जातीच्या प्रवर्गात मोडतो हे हॉल तिकिटावर असलेल्या रकान्यात दिसतंय। यामागे बोर्डाची भूमिका काय हे एबीपी माझानं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून जाणून घेतलं। विद्यार्थ्याच्या जातीमध्ये कोणताही बदल नियमानुसार करता येत नाही शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये। त्यामुळं या हॉल तिकिटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, आपल्या आईचं नाव बरोबर आहे का, आपली जन्मतारीख बरोबर आहे का, आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या उदात्त हेतूने राज्य मंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे। त्यामुळं हे विद्यार्थ्याच्या चांगल्या कारणासाठी केलेलं आहे। खरं तर सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जातनिहाय आकडेवारी द्यावी लागते, असं शरद गोसावींनी सांगितलं। आपल्या देशात जातीविषयी नेहमी कोणी ना कोणी बोलत असतो, मग ते जनगणना असेल नाहीतर आरक्षण असेल, पण अगदी त्याविरुद्ध वागून जाती व्यवस्था आपण कटाक्षानं पाळली। जात ही सोयीची बाब। थोडक्यात सर्वधर्म समभाव असं म्हणत असलेल्या देशात आपण राहतोय, पण यात स्पृश्य अस्पृश्य भेद नष्ट झाला असला तरी राहते ती जात। यावर शिक्षण विभागाच्या अजब कारभारानं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं। वेदांत नेपसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।